नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एम-पी-एस-सी योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. महाराष्ट्र भूगोलाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील हवामान हा टॉपिक. तर महाराष्ट्राच्या हवामानामध्ये होणारे बदल, तसंच कोकण किनारपट्टी आणि विदर्भ, त्याचबरोबर मराठवाडा म्हणजेच महाराष्ट्र पठाराचा भाग आणि कोकण किनारपट्टी या 2 प्रदेशामध्ये तापमानाचे होणारे बदल, त्याचबरोबर उन्हाळा, पावसाळा ऋतू आणि दैनिक तापमान कक्षा अशा अनेक विविध टॉपिकचा आपण या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. तर लेक्चर कुठेही स्किप न करता लेक्चर पूर्ण पहा. त्याचबरोबर तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून द्या. जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत जातील. तर कुठलाही उशीर न करता लेक्चर सुरुवात करूयात. पाहूयात महाराष्ट्र भूगोलाचा आजचा टॉपिक हवामान. तर महाराष्ट्राचा हवामान हा टॉपिक पाहत असताना आपल्याला मुख्यतः उन्हाळा ऋतू, पावसाळा ऋतू पाहायला मिळतो. त्यामध्ये असणारं कोकणामध्ये आणि महाराष्ट्र पठारावर असणारं तापमानाचं व्हेरिएशन आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर दैनिक तापमान कक्षा, हवेचा दाब कुठल्या ठिकाणी किती असतो, हे सर्व मुद्दे आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहूयात, उन्हाळ्यामध्ये साधारणतः मे महिन्यामध्ये आपल्याला सर्वाधिक तापमान पाहायला मिळतं आणि उन्हाळा ऋतू केव्हा सुरू होतो, तर मार्च आणि मेच्या दरम्यान आपल्याला जास्तीत जास्त उन्हाळ्याची तीव्रता पाहायला मिळते. कारण उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला 21 मार्च नंतर सूर्याची किरणं लंबवत पडलेली पाहायला मिळतात आणि त्यामुळं मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये आपल्याला उन्हाची तीव्रता जास्त पाहायला मिळते. उन्हाळ्यामध्ये आपल्याला उच्च तापमान आणि कोरडं हवामान हे पाहायला मिळतं. उच्च तापमान का? तर आत्ता सांगितलं, सूर्याची किरणं उत्तर गोलार्धामध्ये लंबवत पडतात आणि कोरडं हवामान असतं. समुद्राकडून येणारं जे वारं आहे, त्यामध्ये बाष्पयुक्त हवा नसते. ती हवा कोरड्या कोरड्या प्रकारची हवा असते. त्यामुळे आपल्याला तापमान जास्त पाहायला मिळतं. त्यानंतर आपण पहिला टॉपिक पाहूयात. दैनिक कमाल म्हणजे जास्तीत जास्त तापमान किती असतं कुठल्या-कुठल्या ठिकाणी? तापमानाचं व्हेरिएशन पाहूयात थोडक्यामध्ये. कोकणामध्ये दैनिक तापमान आपल्याला 30 ते 33 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत उन्हाळ्यामध्ये पाहायला मिळतं. आणि पुण्यामध्येच जर पाहिलं, म्हणजे जसं कोकण किनारपट्टीकडून आपण पूर्वेकडे जातो ना, थोडंसं तापमानामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळते. तर पुण्यामध्ये जर आपण आलो, तर आपल्याला त्याच वेळी 37 डिग्री सेंटीग्रेड एवढं तापमान आपल्याला पाहायला मिळतं. आणि जसं-जसं आपण थोडं पुढं जाऊ, सोलापूर साईडला, उस्मानाबाद साईडला आपल्याला 41 डिग्रीपर्यंत तापमान पाहायला मिळतं. तसंच जर आपण विदर्भ साईडला गेलो, तर आपल्याला नागपूर, अमरावती भागामध्ये 42 ते 43 सेंटीग्रेड पर्यंत तापमान पाहायला मिळतं. आणि खानदेश, विदर्भामध्येच जवळपास सेम. जसं आपण पश्चिमेकडून कोकण किनारपट्टी सोडली, तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जसं आपण जात असतो, त्या टायमाला आपल्याला तापमानामध्ये व्हेरिएशन खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. आपण पाहतोय कोकण किनारपट्टीवर आपल्याला तापमान 30 ते 33 डिग्री पाहायला मिळतं आणि खानदेशामध्ये, विदर्भामध्ये काही ठिकाणी आपल्याला जवळपास 46-47 डिग्रीपर्यंत आपल्याला तापमान गेलेलं पाहायला मिळतं. सर्वाधिक तापमान आपल्याला 48-49 डिग्री नागपूर भागामध्ये, विदर्भाच्या भागामध्ये पाहायला मिळतं. एवढं प्रचंड तापमान त्या ठिकाणी असतं उन्हाळ्यामध्ये. एवढं म्हणजे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि तापमानातलं हे जे व्हेरिएशन आहे त्याला दैनिक तापमान कक्षा असं पण म्हणतात. कोकणामध्ये दैनिक तापमान कक्षा आपल्याला 5 ते 7 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत पाहायला मिळते. त्यानंतर पुणे, सोलापूर, नागपूर या भागामध्ये तापमान कक्षा आपल्याला 15 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त पाहायला मिळते. तापमान कक्षा म्हणजे थोडक्यात काय? दैनिक कमाल तापमान वजा दैनिक किमान तापमान. म्हणजे जास्तीत जास्त जे डेलीचं तापमान असतं, असू द्या आपल्या म्हणजे जर अझ्युम करायचं ठरलं, की दिवसाचं तापमान आपल्याला 30-35 डिग्री पर्यंत पाहायला मिळतंय आणि रात्रीचं तापमान जवळपास 20 डिग्री पर्यंत पाहायला मिळतंय. म्हणजे व्हेरिएशन किती आलं 30-35 डिग्री जर ठरवलं आपण, दिवसा तापमान एवढं होतं 35 डिग्री आणि रात्री 20 डिग्री पर्यंत तापमान खाली आलं. म्हणजेच 35-20 हे जर केलं आपण, तर आपल्याला 15 डिग्री सेंटीग्रेडचं व्हेरिएशन पाहायला मिळतं आणि हे व्हेरिएशन म्हणजे दैनिक तापमान कक्षा. कोकणामध्ये ते आपल्याला 5 ते 7 डिग्रीपर्यंत पाहायला मिळते. त्यानंतर पुणे, सोलापूर, नागपूर या भागामध्ये म्हणजे जसं-जसं कोकण किनारपट्टीकडून पूर्वेकडे जातो, आपल्याला हे व्हेरिएशन जास्त पाहायला मिळतं. कारण दिवसा या भागामध्ये तापमान जास्त असतं आणि रात्रीचं या भागामध्ये तापमान कमी झालेलं दिसतं. कोकणामध्ये असं होत का नाही माहिती आहे का?
एवढं व्हेरिएशन पाहायला मिळत का नाही? कारण कोकण किनारपट्टीला लागून समुद्र आहे आणि समुद्र लवकर तापत नाही आणि लवकर थंड पण होत नाही. अशा कंडिशनमुळे काय होतं तापमानामध्ये आपल्याला व्हेरिएशन जास्त पाहायला मिळत नाही. कारण तिथं कधी-कधी आपल्याला अ, समुद्र तापला तर जमीन म्हणजे समुद्र लवकर तापतच नाहीये, बरोबर? तर समुद्र लवकर तापला नाही म्हणजे दिवसा उकडणार कमी आणि रात्री समुद्र लवकर थंड होणार नाही म्हणजे रात्री तापमान जरी कमी झालं तरी समुद्राचं तापमान कुठेतरी जमिनीवरचं तापमान मेंटेन ठेवायला मदत करत असतं. त्यामुळे आपल्याला ही व्हेरिएशन दैनिक तापमान कक्षा कोकण किनारपट्टीच्या एरियामधले आपल्याला जवळपास 5-7 डिग्रीपर्यंत पाहायला मिळते. तेच जर आपण अ, महाराष्ट्र पठारावर जर पाहिलं, तर महाराष्ट्र पठारावर काय होतं जमीन लवकर तापते. जमीन लवकर तापते आणि जास्तीत जास्त तापल्यामुळे आपल्याला 30, 35, 40, 45 डिग्रीपर्यंत तापमान गेलेलं पाहायला मिळतं आणि रात्री काय होतं, रात्री जमीन लवकर थंड पण होते. त्यामुळं काय होतं, थंड झाल्यामुळं आपल्याला व्हेरिएशन 20 डिग्रीपर्यंत जर तापमान कमी झालं, तर मग विचार करा किती मोठी दैनिक तापमान कक्षा आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र पठारावर. त्यानंतर पुढचं तापमान पुढचा टॉपिक पाहूयात. पुढचा टॉपिक म्हणजे हवेचा दाब आणि वारे. हवेचा दाब ज्या ठिकाणी आपल्याला तापमान कमी झालेलं दिसतं, म्हणजेच कोकण किनारपट्टीवर तापमान कमी असतं. ज्या ठिकाणी तापमान कमी, त्या ठिकाणी हवेचा दाब जास्त पाहायला मिळतो आणि ज्या ठिकाणी तापमान जास्त, त्या ठिकाणी आपल्याला हवेचा दाब कमी पाहायला मिळतो. एक साधा कन्सेप्ट आहे हा. अपोझिट कंडिशन आहे त्या. तर कोकण किनारपट्टीवर दुपारी आपल्याला आरव प्रकारचा पाऊस कधी-कधी पाहायला मिळतो. त्याला आपण उन्हाळ्यामध्ये जो पाऊस पडतो अ, त्या पावसाच्या आंबेसरी जे म्हणतो आपण. ज्यावेळी आंब्याला बहर येत असतो, त्यावेळेस आपल्याला ते वळवाचा पाऊस थोडक्यात सांगायचं जर ठरलं तर, वळवाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो कोकण किनारपट्टीवर. त्याच भागामध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी या भागातच आपल्याला हा पाऊस पाहायला मिळतो. त्याला आरोह प्रकारचा पाऊस असंही म्हणतात. तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये शेवटच्या कालखंडामध्ये म्हणजे जवळपास एप्रिल-मे चे शेवटचे जे दिवस आहेत, त्या दिवसांमध्ये आपल्याला धुळीची वादळं पाहायला मिळतात. कारण काय होतं तिथं तापमान वाढलेलं असतं, हवेचा दाब कमी झालेला असतो आणि किनारपट्टीकडून जे वारे येतात, ते वारे कमी दाबाकडं आकर्षित होतात आणि त्या ठिकाणची जी हवा आहे, ती जमिनीपासून वर उठली जाते आणि ती हवा ज्यावेळेस वर उठते, म्हणजे कमी दाबाची हवा ज्यावेळेस वर उठते, त्या टायमाला आपल्याला तिथं धुळीची वादळे निर्माण झालेली पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यात सर्वात जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडहिंग्लज व चंदगड तालुक्यामध्ये पाहायला मिळतो आणि तो पाऊस किती असतो? साधारणतः 10 ते 12 सेंटीमीटरच्या दरम्यानमध्ये आपल्याला हा पाऊस पाहायला मिळतो. कुठं पाहायला मिळतो? कोकण किनारपट्टी लगत असलेला जिल्हा कोल्हापूर, त्या ठिकाणी आपल्याला गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यामध्ये आपल्याला सर्वाधिक पाऊस पाहायला मिळतो. प्रश्न येऊ शकतो महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक पाऊस कुठं पडतो? तर कोकण किनारपट्टीचा जवळचा भाग आहे हा. पुणे प्रशासकीय विभागामधला जिल्हा आहे हा. गडहिंग्लज तालुका आणि चंदगड तालुका. किती पर्जन्य पडतं किंवा किती पाऊस पडतो? तो 10 ते 12 सेंटीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो. लक्षात ठेवा. परीक्षेला प्रश्न यावर विचारला जाऊच शकतो. तर दुसरा ऋतू आहे पावसाळा ऋतू. पावसाळा ऋतू मेनली आपण पाहतोय जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने आपल्याला पावसाळा ऋतू पाहायला मिळतो. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये पाहायला मिळतो आणि हा पाऊस आपल्याला नैऋत्य मोसमी वारे ज्यालाच आपण मान्सून म्हणतो. मान्सून आला. मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला मान्सून पाहायला मिळतो. थोडंफार मान्सूनच्या येण्याच्या कालावधीमध्ये थोडाफार बदल होतो. जास्तीत जास्त बदल होत नाही कधी. आणि जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये हे नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्र पठार म्हणा किंवा किनारपट्टीचा प्रदेश म्हणा, या भागातून वाहत असतात. म्हणजे भारताच्या सुद्धा आणि हे वारे पश्चिम किनारपट्टीवर आदळल्यामुळं एक ठिकाणी आपल्याला प्रतिरोध पर्जन्य सुद्धा पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला थोडा-थोडा पाऊस कमी झालेला पण पाहायला मिळतो. तर असो, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस जून ते सप्टेंबर महिन्यात पडतो आणि तो पाऊस आपल्याला मान्सूनच्या वाऱ्यांपासून म्हणजेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून हा पाऊस पडलेला पाहायला मिळतो आणि हा पाऊस जवळपास 85% पाऊस आहे हा आपल्याला महाराष्ट्राला म्हणा किंवा भारताला जास्तीत जास्त पाऊस कुठल्या वाऱ्यांपासून मिळतो तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून आपल्याला पाऊस पाहायला मिळतो. 85% पाऊस पडतो मित्रांनो, लक्षात ठेवा. श्रीलंकेमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सूनचे आगमन होते. होणारच कारण श्रीलंका आपल्या
भारताच्या दक्षिणेला आहे आणि ऑफ कोर्स त्या ठिकाणी समुद्र किनारपट्टीवर हे वारे आदळल्यावर त्या ठिकाणी आधी पाऊस देणार. मग पुढं-पुढं त्यांचा प्रवास भारताकडे आणि मग तिथून पुढं हिमालयाकडे हा पाऊस जात असतो. 2 ठिकाणी त्याला फाटे फुटतात. ज्या ठिकाणी दक्षिण किनारपट्टीवर हे वारे आदळल्यावर एक वाऱ्याची जी एक विभाग किंवा एक पार्ट अ, अ, बंगालच्या उपसागरामध्ये जातो आणि दुसरं अरबी समुद्रामध्ये हे वारे पुढे-पुढे सरकत असतात. तर श्रीलंकेमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे 1 जूनला आपल्याला पाऊस म्हणजेच मान्सून आलेला पाहायला मिळतो. त्यानंतर कोलकात्याला तुम्हाला आत्ताच म्हटलो मी एक शाखा मान्सूनची पश्चिम बंगाल म्हणजेच आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये गेलेली पाहायला मिळते आणि दुसरी जी शाखा आहे ती अरबी समुद्रामध्ये पुढं-पुढं सरकताना पाहायला मिळते. तर कोलकात्याला 7 जूनला हा पाऊस पोहोचतो. केरळमध्ये तिरुअनंतपुरमला 1 जूनलाच पोहोचतो. म्हणजे एका आठवड्याचा फरक आहे हा. आणि मुंबईला 10 जूनला. असंच पश्चिम किनारपट्टीकडून हे वारे पुढं-पुढं सरकत मुंबईला 10 जूनला पोहोचतात. 15 जुलैपर्यंत म्हणजे जवळपास 1 ते दीड महिन्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये हे वारे वाहू लागतात. संपूर्ण भारतामध्ये मित्रांनो. एक्सेप्ट काही भाग जसं तमिळनाडूचा कोरोमंडल किनारा, आंध्र प्रदेशचा काही भाग, दक्षिण भाग या भागामध्ये आपल्याला हे वारे कमी वाहताना पाहायला मिळतात. तर तो एक पार्ट एक्सेप्शनल आहे. तर 15 जुलैपर्यंत संपूर्ण भारतामध्ये हे वारे म्हणजे मान्सूनचे वारे व्हायला सुरुवात होते आणि मान्सूनचा पाऊस पडायला सुरुवात होऊन जाते. सप्टेंबरपासून पावसाचे निर्गमन होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच निर्गमन म्हणजे काय? हा पाऊस परतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जे वारे पुढे गेलेले आहेत हिमालयापर्यंत जे गेलेले वारे आहेत तिथून पुढे सुद्धा ते वारे आता पुन्हा रिटर्न फिरतात. कारण त्यांच्यामधलं बाष्प आता संपलेलं आहे आणि ते वारे पुन्हा कमी दाबाच्या पट्ट्याकडे पुन्हा रिटर्न व्हायला सुरुवात होते. आणि ऑक्टोबरपर्यंत सर्व वारे हे म्हणजे परतीचा जो पाऊस आहे तो ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत भारतातून परत निर्गमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हे वारे भारतातून परत माघारी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. कोकण घाटमाथ्यावर 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. कोकण घाटमाथ्यावर आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस म्हणजे 707 सेंटीमीटर एवढा पाऊस आपल्याला आंबोली घाटामध्ये पाहायला मिळतो. त्याच नंतर त्याच खालोखाल आपल्याला महाबळेश्वर या ठिकाणी आपल्याला 594 सेंटीमीटर म्हणजे जवळपास 600 सेंटीमीटर एवढा पाऊस आपल्याला महाबळेश्वरला पाहायला मिळतो. थोडक्यात ध्यानात काय ठेवायचं पश्चिम किनारपट्टीवर पाऊस जास्त पडतो आणि त्यामध्ये पश्चिम किनारपट्टीमध्ये पण आंबोली घाटामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो आणि महाबळेश्वर इथं त्यानंतर सर्वाधिक पाऊस पडतो. म्हणजे आंबोली घाटानंतर कुठं पडत असेल महाराष्ट्रामध्ये तर महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस पडतो. कोकण घाटमाथ्यावर ॲव्हरेज जर काढलं तर 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. 707 सेंटीमीटर एवढा पाऊस आंबोलीवर पडतो. आंबोली घाटामध्ये पडतो आणि 594 म्हणजे जवळपास 600 सेंटीमीटर एवढा पाऊस महाबळेश्वरला पडतो. मित्रांनो हे लक्षातच ठेवा. कारण प्रश्न कुठून बनतो सांगता येत नाही. आपण अभ्यास करणं आपलं काम बनतं. नंतर आपण आत्तापर्यंत पाहिला मान्सूनचा पाऊस कुठं पडतो? पश्चिम किनारपट्टी, त्यानंतर मग तो पाऊस पुढं जातो आणि संपूर्ण भारतामध्ये पडतो हा पाऊस. त्याचबरोबर पश्चिम किनारपट्टी जर पाहिली तर आपल्याला सह्याद्री पाहायला मिळतो आणि सह्याद्रीच्या पश्चिमेकडे आपल्याला जास्त पाऊस झालेला दिसतो आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडं जसं-जसं जाऊ म्हणजे महाराष्ट्र पठारावर ज्यावेळेस येऊ, त्यावेळेस आपल्याला पावसाचं प्रमाण कमी झालेलं दिसतं. कारण या ठिकाणी आपल्याला प्रतिरोध पर्जन्य पाहायला मिळतं आणि प्रतिरोध पर्जन्यामुळं एक साइडला भरपूर पाऊस आणि दुसऱ्या साइडला अगदी कमी पाऊस पाहायला मिळतो. म्हणजेच अवर्षणग्रस्त प्रदेश या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. म्हणजे इथं पाऊस कमी पडलाय म्हणून अवर्षणग्रस्त प्रदेश तयार झाले. तर नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर हे जे पश्चिम महाराष्ट्राचे काही जिल्हे आहेत, या ठिकाणी आपल्याला अवर्षणग्रस्त भाग पाहायला मिळतात. हे सर्व जिल्हे आहेत ते अवर्षणग्रस्त आहेत. इथे फक्त 30 ते 50 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो मित्रांनो. एवढ्याच पावसाची नोंद या ठिकाणी केलेली आहे. आपण पाहिलं जवळपास 250 सेंटीमीटर पर्यंत कोकण किनारपट्टीवर पाऊस पडतो. आंबोलीमध्ये तर जवळपास 700 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो आणि या ठिकाणी जवळपास फक्त 30 ते 50 सेंटीमीटर पावसाची नोंद होते. म्हणजे एवढं भयानक परिस्थिती, एवढा अवर्षणग्रस्त जिल्हे आहेत, या ठिकाणी एवढी पावसाचं प्रमाण कमी पडतं. महाराष्ट्रामध्ये अवर्षणग्रस्त प्रदेशाचे जर क्षेत्रफळ पाहिलं, तर 61,600 चौरस किलोमीटर
एवढं आवर्षणग्रस्त क्षेत्रफळ किंवा एवढं आवर्षणग्रस्त क्षेत्र आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि हे कशामुळं? तर सह्याद्रीमुळं. सह्याद्रीची उंची जास्त असल्यामुळं जे काही बाष्पयुक्त ढग आहेत ते अडवले जातात, ते उंचीवर जातात आणि उंचीवर गेल्यानंतर ते पुन्हा एवढ्या कमी तापमानाला थंड होतात, तिथंच पाऊस पडतो एक साइडलाच. आणि त्यामुळं जेवढा उरला-सुरलेला पाऊस आहे, तोच फक्त आपल्याला दुसऱ्या भागामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे एवढा पाऊस म्हणजे आवर्षणग्रस्त जिल्हे या ठिकाणी तयार झालेले आहेत. तर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास 20% भाग आवर्षणग्रस्त प्रदेशामध्ये येतो. लक्षात ठेवा 20% भाग आवर्षणग्रस्त क्षेत्रामध्ये आहे आणि एकूण लोकसंख्येच्या 6% लोकसंख्या आवर्षणग्रस्त भागामध्ये राहते. तर हे काही आकडेवारी आहे, ही पण थोडीशी लक्षात ठेवा. आवर्षणग्रस्त क्षेत्रफळ जर पाहिलं तर 61,600 स्क्वेअर किलोमीटर एवढे क्षेत्र त्या ठिकाणी पाऊसच पडत नाही किंवा कमी पावसाचं ठिकाण आहे. त्याच नंतर 20% भाग पूर्ण क्षेत्रफळाचं किंवा जेवढं पूर्ण क्षेत्र आहे महाराष्ट्राचं त्यापैकी 20% क्षेत्र हे पूर्ण आवर्षणग्रस्त भागामध्ये येतं आणि 6% जनता किंवा 6% लोकसंख्या ही या भागामध्ये राहते. आवर्षणग्रस्त भागामध्ये एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पाऊस सातारा जिल्ह्यामध्ये पूर्व भागात, सातारा जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे त्या ठिकाणी दहिवडी व म्हसवड या ठिकाणी आपल्याला जवळपास 29 ते 30 सेंटीमीटर पाऊस पडतो. जवळपासच बघा तुम्ही कोल्हापूरला गडहिंग्लज या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये जास्त पाऊस पडतो. ते ठीक आहे 15 ते 20 सेंटीमीटर एवढाच पाऊस पडतो तो. पण तरी सुद्धा ते काही जिल्हे आवर्षणग्रस्त भागामध्ये येतात किंवा त्यांचा काही भाग आवर्षणग्रस्त भागामध्ये येतो. पण जर साताऱ्याचा विचार करतोय आपण, तर साताऱ्यामध्ये सुद्धा जे पूर्वेकडचे जे काही तालुके आहेत किंवा काही गाव आहेत, या ठिकाणी आपल्याला जवळपास अगदी नाच्या बरोबरीत पाऊस पाहायला मिळतो. म्हणजेच दहिवडी आणि म्हसवड हा काही परिसर आहे. या ठिकाणी फक्त 29-30 सेंटीमीटर पर्यंत एवढाच पाऊस पडलेला पाहायला मिळतो. तर हे जे 2 नावं आहेत हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पाऊस कुठं पडतो? सातारा जिल्हा, दहिवडी आणि म्हसवड या भागामध्ये. त्यानंतर सापेक्ष आर्द्रता. सापेक्ष आर्द्रता म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. याचा जर कन्सेप्ट पाहायचा ठरला तर कोकणामध्ये सापेक्ष आर्द्रताचे प्रमाण 85 ते 90% आहे. म्हणजे हवेमध्ये असणारं बाष्पाचं जे प्रमाण आहे ते 85 ते 90% आपल्याला जी कोकणातली हवा आहे या ठिकाणी आपल्याला बाष्प पाहायला मिळतं कोकणातल्या हवेमध्ये. व पठारी प्रदेशामध्ये याचं थोडं प्रमाण कमी झालेलं पाहायला मिळतं. मध्य महाराष्ट्रामध्ये 75 ते 80% सापेक्ष आर्द्रता आणि विदर्भामध्ये अजून कोरडी हवा पाहायला मिळते. म्हणजे सापेक्ष आर्द्रता या ठिकाणी अजून कमी झालेली पाहायला मिळते. म्हणजेच त्याचं प्रमाण जर पाहिलं 70 ते 75% एवढंच बाष्प त्या हवेमध्ये शिल्लक असतं. याला म्हणतात सापेक्ष आर्द्रता. बाष्पाचं असणारं प्रमाण हवेमध्ये. कोकणामध्ये सर्वाधिक जास्त, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये थोडंसं त्यापेक्षा कमी आणि विदर्भात त्यापेक्षाही सापेक्ष आर्द्रता कमी पाहायला मिळते. म्हणजे एक गोष्ट प्रत्येक ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची की जसं-जसं कोकण किनारपट्टीकडून विदर्भाकडे जातो, त्यावेळी आपल्याला तापमान वाढलेलं दिसतं. त्यानंतर जर वायुदाबाचा विचार केला, तर कोकण किनारपट्टीवर आपल्याला जास्त कमी वायुदाब पाहायला मिळतो आणि विदर्भामध्ये आपल्याला जास्त वायुदाब पाहायला मिळतो. आणि विदर्भामध्ये आपल्याला कोरडी हवा पाहायला मिळते आणि ही हवा कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी तयार करत असते. तर अजून काही माहिती जिल्हा आणि पावसाचे दिवस. कुठल्या जिल्ह्यामध्ये किती पावसाचे दिवस असतात किंवा कुठल्या भागामध्ये पावसाचे दिवस किती असतात हे पाहूयात. कोकणामध्ये 250 ते 550 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडत असतो आणि या प्रदेशात म्हणजे कोकण किनारपट्टीच्या एरियामध्ये आपल्याला 75 ते 95 दिवस पाऊस पडलेला दिसतो. म्हणजे जे काही पावसाचे दिवस आहेत त्यामध्ये 75 ते 95 दिवस पाऊस पडतो आणि हा पाऊस जेवढे दिवस का पडेना म्हणजे 75 ते 95 दिवस जरी पडत असला तरी 250 ते 550 सेंटीमीटर एवढा जास्त आपल्याला पर्जन्य त्या ठिकाणी देऊन जातं. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण तर 50 ते 75 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला पाऊस पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी पडणारे पावसाचे जर दिवस पाहिले तर 30 ते 50 दिवस या ठिकाणी पाऊस पडतो. म्हणजे साधारणतः 1.5 ते 2.25 महिने म्हणजे जवळपास 1.5 ते 2 महिनेच फक्त पाऊस पडत असतो इथं.
कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये जर पाहिलं तर जवळपास 3-3.5 महिने पाऊस पडतो या ठिकाणी. म्हणजे जे काही पावसाचे दिवस आहे त्यापैकी जवळपास 80-90% दिवस पाऊस पडतो. इथं जर पाहिलं तर दीड महिना हार्डली दीड महिना ते 2 महिनेच पाऊस असतो. त्यानंतर अजून जर आपण विदर्भाकडे जातो, तर विदर्भाचे काही जिल्हे आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला गडचिरोली सारखा जिल्हा, गोंदियासारखा जिल्हा, यासारख्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जास्त पावसाचं प्रमाण पाहायला मिळतं. आणि हे सुद्धा किंवा हा सुद्धा जो पाऊस आहे, तो कुठल्या पावसाने पडतो, तर ज्या टायमाला परतीचा पाऊस चालू होतो, त्या टायमाला परतीच्या पावसाने आपल्याला विदर्भाच्या या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त पाऊस झालेला पाहायला मिळतो. तर विदर्भामध्ये 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस पडतो आणि जवळपास 60 ते 65 दिवस पाऊस पाहायला मिळतो आपल्याला. म्हणजे जवळपास 2-2.5 महिने इथं पाऊस चालतो. मध्य महाराष्ट्रामध्ये थोडंसं पावसाचं प्रमाण कमी काय आहे, तर तुम्हाला आत्ताच मगाशी सांगितलं. अवर्षणग्रस्त काही जिल्हे आहेत, त्यामुळं ओव्हरऑल जर आपण कॅल्क्युलेशन करतोय, तर त्यावेळी आपल्याला या ठिकाणी कमी पाऊस झालेला दिसतो आणि विदर्भामध्ये ही स्थिती थोडी उलटी झालेली दिसते. कारण अवर्षणग्रस्त क्षेत्राच्या पुढचे जिल्हे आहेत हे विदर्भामध्ये पण आणि त्यामध्येच काही जिल्हे असे आहेत, की तिथे अतिशय जास्त पाऊस पडतो. जसं गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या ठिकाणचे जे काही जिल्हे आहेत, त्या ठिकाणी आपल्याला जास्त पाऊस पाहायला मिळतो. कारण दुसऱ्या साईडने आपल्याला ओडिशाची समुद्र किनारपट्टी, छत्तीसगड जिल्हा ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो, हे काही राज्य आहेत, हे आपल्याला पाहायला मिळतात. ओडिशा, छत्तीसगड सारखे राज्य यांना लागून असणारे हे जिल्हे आहेत. म्हणून आपल्याला या ठिकाणी जास्त पाऊस झालेला दिसतो. विदर्भामध्ये सर्वसाधारण 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस पडतो आणि 60 ते 65 दिवस या ठिकाणी पाऊस पडत असतो. महाराष्ट्रामध्ये मान्सून काळामध्ये सर्वात जास्त पावसाचे दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गगनबावडा या ठिकाणी आहेत. नाव लक्षात ठेवा गगनबावडा. 108 दिवस या ठिकाणी पाऊस चालतो. सर्वाधिक जास्त महाराष्ट्रामध्ये मान्सून काळामध्ये सर्वाधिक कुठं पाऊस पडतो? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गगनबावडा या ठिकाणी सर्वाधिक म्हणजे 108 दिवस पाऊस पडतो आणि त्या खालोखाल महाबळेश्वर या ठिकाणी 163 दिवस, आंबोलीमध्ये 97 दिवस. नावं लक्षात ठेवा. 1 नंबरला गगनबावडा येईल. गगनबावड्याला 108 दिवस पाऊस पडतो. त्यानंतर महाबळेश्वरला अरे, इथं थोडं टायपिंग मिस्टेक झाली. महाबळेश्वर 2 नंबरला आहे आणि आंबोलीमध्ये 97 दिवस पाऊस पडतो. तर एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे सर्वाधिक गगनबावडा, त्यानंतर महाबळेश्वर आणि त्यानंतर आंबोली. आंबोली आणि गगनबावड्याच्या मध्ये महाबळेश्वरला ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पावसाचे दिवस आहे सातारा जिल्ह्यामध्ये. आधी आपण डिस्कस केलंय. सातारा जिल्ह्यामध्ये म्हसवड या ठिकाणी फक्त 19 दिवस पाऊस पडतो. म्हणजे पुरता 1 महिना सुद्धा पाऊस पडत नाही. एवढा हा जिल्हा अवर्षणग्रस्त क्षेत्रामध्ये येतो. त्या खालोखाल अकलूज या ठिकाणी, जे की सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो आणि फलटण, साताऱ्याचं जे फलटण आहे, त्या ठिकाणी सुद्धा कमी पावसाचे दिवस नोंदवले गेलेले आहेत. सर्वात कमी सातारा जिल्ह्यामधलं म्हसवड, त्यानंतर साताऱ्याचं अजून एक ठिकाण आहे फलटण आणि सोलापूरमधलं एक ठिकाण अकलूज या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये. सर्वाधिक वायुदाब नोंदवलेले ठिकाण हिवाळ्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वायुदाब म्हणजे जवळपास 1200 मिलीमीटर पर्यंत वायुदाब नोंदवला गेलेला आहे. तर उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक वायुभार हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी नोंदवला गेलेला आहे. तर भंडारा जो तालुका आहे सॉरी जिल्हा आहे, या ठिकाणी आपल्याला 1200 मिलीमीटर पर्यंत एवढा वायुदाब नोंदवला गेलेला आपल्याला दिसतो. सापेक्ष आर्द्रता कुठल्याही महिन्यामध्ये कोकणामध्ये 64% पेक्षा जास्त असते. म्हणजे 64% पेक्षा कमी नाही. ती सापेक्ष आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी आहे हवेमध्ये बाष्पाचं जे प्रमाण आहे, ते आपल्याला कंटिन्यू वर्षभर सुद्धा 64% पेक्षा जास्तच पाहायला मिळतं तिथल्या हवेमध्ये. भारतामध्ये ऑक्टोबर आणि जानेवारी ऑक्टोबर ते जानेवारी या काळामध्ये ईशान्य मोसमी वारे पाहायला मिळतात. म्हणजेच जो परतीचा पाऊस आहे, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ऑक्टोबर ते जानेवारी या काळामध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून हा पाऊस मिळतो. म्हणजे हे वारे पुन्हा आता रिटर्न परतीच्या प्रवासाकडे निघलेले आहेत आणि या वाऱ्यांमुळं
जे काही पुन्हा समुद्रामध्ये जे बाष्प तयार झालेलं असतं बंगालच्या उपसागरामध्ये म्हणा, त्या ठिकाणी जे बाष्प तयार झालेलं आहे ते बाष्प परत घेऊन हे वारे ईशान्य मोसमी वारे बनून पुन्हा भारतामध्ये वाहू लागतात आणि याच कारणामुळे आपल्याला चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त पाऊस झालेला पाहायला मिळतो. विदर्भामध्ये एकूण पावसापैकी सुमारे 5 ते 7% पर्जन्य हिवाळ्यामध्ये पडते. तर ईशान्य मोसमी जे वारे आहेत, त्या ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून आपल्याला विदर्भामध्ये 5 ते 7% पर्जन्य पडलेलं आपल्याला दिसून येतं. तर महाराष्ट्राच्या हवामानाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनेक मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर ही जी माहिती आहे, ह्या माहितीच्या नोट्स सुद्धा काढत चला, जेणेकरून तुमच्याकडे तुमच्या प्रॉपर नोट्स असतील. त्याबरोबर लेक्चर तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडलं असेल तर एक लाईक नक्कीच करा. त्याचबरोबर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवर नक्की प्रेस करा. त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून द्या, जेणेकरून आपले पुढचे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत जातील. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय महाराष्ट्र. ध्यास एकच, फक्त MPSC. धन्यवाद मित्रांनो.